नगर अध्यक्षांच्या सहीची अट रद्द. कोपरगावात राष्ट्रवादी गटाकडून आनंद व्यक्त. जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांमध्ये देयकांवरील नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीची अट रद्द करण्याचे आदेश जारी केल्यानंतर कोपरगाव नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर कोपरगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादी गटातील नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत आदेशाबाबत विचारणा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी गटावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी गटाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून विविध विकास कामे नगराध्यक्षांनी रखडून ठेवली होती. त्यामुळे शहरातील विकास कामांवर परिणाम झाला असून नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशामुळे विकास कामातील अडथळे दूर होतील आणि कामांना गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणीही राष्ट्रवादी गटाने मुख्याधिकाऱ्यांकडे केली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दरम्यान श्रीरामपूर नगर परिषदेतील एका प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. जयदीप राज इफ्रा प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत काही देयक नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 मध्ये 2018 साली करण्यात आलेल्या सुधारणांनुसार देयके व धनादेशांवर नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीची अट रद्द करण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील कलम 58(1) ब नुसार नगराध्यक्षांचे पालिकेच्या वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणात अधिकार वगळण्यात आले आहेत. तसेच कलम 77(1) अ मधील मुख्य अधिकाऱ्यांच्या कामकाजावरही नियंत्रणासंदर्भातील तरतुदी हटवण्यात आल्या आहेत. 31 मार्च 2018 रोजीच्या शासन राजपत्रानुसार या सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे नगर परिषदांच्या आर्थिक व्यवहारामध्ये आता मुख्य अधिकाऱ्यांची भूमिका अधिक प्रभावी होणार असून प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाची प्रत जिल्ह्यातील सर्व मुख्य अधिकाऱ्यांना पाठवून शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहे. कालच नगरपालिका यांना जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत हे पत्र मिळालं की नगराध्यक्ष यांचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहे आणि अतिशय ही कोपरगाव शहरवासियांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. कारण गेली 5-6 महिन्यापासून सत्ताधारी असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी कोपरगावच्या जनतेला वेठीसच धरलेला आहे. कारण माझ्या भागातला रस्ता असेल, आमदार आशुतोष दादा यांनी त्या रस्त्यासाठी भरघोस निधी आणून आचारसंहिता लागण्याच्या आत त्याचं उद्घाटन केलेलं होतं. परंतु नगर परिषदेची निवडणूक लागली आणि ते काम थोडं मागे पडलं. परंतु त्या कामाची वर्क ऑर्डर झालेली होती, ठेकेदाराने ते काम घेतलेलं होतं. असं असताना इलेक्शन झाल्याच्या नंतर आम्ही CO साहेबांना एक पत्र दिलं की त्या कामाचं लवकरात लवकर काम चालू व्हावं. कारण तिथे कन्याशाळा आहे, छोटे छोटे मुलं जा-ये करत असतात आणि पावसाळ्यामध्ये नागरिकांचे हाल होतातच, परंतु ज्या शाळेत मुलं जातात त्यांचे देखील हाल होत असतात. आणि आम्ही एक पत्र दिलं, दुसरं पत्र दिलं आणि तिसरंही पत्र दिलं आणि ते पत्र आम्ही CO साहेब असतील, नगराध्यक्ष यांना सुद्धा प्रत रवाना केली, त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांना सुद्धा ती प्रत रवाना केली. परंतु त्याची दखल आजपर्यंत घेतलेली नाही. जर जनतेला वेठीस धरत असेल तर असे सत्ताधारी काय कामाचे? इलेक्शन झालं, राजकारण संपलं, या जनतेचं तुम्ही लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मिरवत आहात. हे कामं जनतेचे पटापट झाले पाहिजे होते, परंतु तुम्ही जनतेला वेठीस धरलं म्हणूनच हा निर्णय आलेला आहे असं मी मानतो. आणि CO साहेबांनी देखील हे जे पत्र आलंय, या पत्राच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून जे काही शासनाने निर्देश दिलेले आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मी त्यांना, आज आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना विचारणा केली की हे जे पत्र आले याची
अंमलबजावणी कधी होईल? त्यांनी आम्हाला शब्द दिला की याची लवकरात लवकर अंमलबजावणी होणार आहे, म्हणून ही एक आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय नगराध्यक्षांनी सर्व अधिकार काढलेले, मग आता विकास कामांचं कसं? विकास काम हे जे अधिकार आहे ते आता सिवोनकडे गेलेले आहे. आणि सिवोनकडे गेलेले असल्यामुळं हे काम आता या विकास कामाला गती येईल असं आम्हाला वाटतं. अधिकार कोणी काढले? हे जिल्हाधिकारी यांनी काढले, पत्र आहे. कॉपी द्या आम्हाला. हो. दुसरी गोष्ट, जिल्हाधिकाऱ्याला वित्तीय आणि कार्यकारी नियंत्रण संपुष्टात याच्यातली वित्तीय आणि नियंत्रण संपुष्टात आल्याने हे विधेयक प्राप्त नमुना क्रमांक 64 व धनादेशवर नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेणे अधिनियम सुधारणा 2018 विरोधात आहे असे नमूद करून नगर परिषदेने योग्य ते निदर्शन आदेश देण्यात यावे अशी काय नेमका पत्रकार परिषद तुम्ही बोलून काय नेमका विषय? काल आम्हाला एक माहिती मिळाली की एक पत्र नगर परिषद प्राप्त झालेलं आहे की नगराध्यक्ष सहीचा अधिकार रद्द करण्याबाबत आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे. ती माहिती मिळाली असता आम्ही आज नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक गेलो. सीओ साहेबांना त्याची विचारणा केली की साहेब असं काही पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे का? तर सीओ साहेबांनी त्याला दुजोरा दिला आणि सीओ साहेबांनी सांगितलं की हो असं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर सदरील पत्र मध्ये उल्लेख असा आहे की महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 31 मार्च 2018 नुसार महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 58/1 ब नगरपंचायत वित्तीय व कार्यकारी प्रशासनावर लक्ष ठेवील हे अध्यक्षांचे कार्य वगळण्यात आले आहे. तसेच या अधिनियमाच्या कलम 77/1/अ नुसार अध्यक्षांच्या नियंत्रणास, निदेशास व पर्यवेक्षणास अधीन राहून मुख्य अधिकारी यांनी कामकाज करणे हे शब्द वगळण्यात आले आहेत. उपरोक्त सुधारणामुळे नगराध्यक्ष यांचे नगर परिषद व मुख्य अधिकारी यांच्यावरील वित्तीय व कार्यकारी नियंत्रण संपुष्टात आले आहे. याचा अर्थ आम्ही ज्यावेळेला सीओ साहेबांना विचारला का सदरील अधिकार परत तुमच्याकडे आलेले आहेत का, नगराध्यक्ष साहेबांचे अधिकार कमी करण्यात आले आहे का, तर त्यांनी सांगितल्यानंतर ते बोलले की हो असं लेटर आपल्याला आलेलं आहे आणि शासनाने आपल्याला त्याचं तंतोतंत पालन करायला लावलेलं आहे. तर असं समजल्यानंतर एका अर्थाने आम्ही असं म्हणू की आमचे जे विकास काम जे थांबलेले होते आमच्या प्रभागामधले म्हणा किंवा सर्व पालिकेतील प्रभागात जे कामं थांबलेले होते त्या कामास आता सुरुवात होईल याचा एक विशेष आनंद आम्हाला होतो आहे. आम्ही शेवटी विरोधी पार्टीमध्ये आहोत. सत्ताधारींच्या जे नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष होते त्यांचेही काही नगरसेवक आम्हाला खासगीतून बोलतात किंवा आमचे पण कामं काही होत नाही. याचा अर्थ असा होतो गेले 4-5 महिन्यांपासून सदरील नगरपालिकेचे सर्वचे सर्व कामं रखडलेले आहेत. या अनुषंगाने सीओ साहेबांना आम्ही जे पाठपुरावा करतो 25-25 लेटर आमचे नगरपालिकेमध्ये पडले आहे आमच्या कामासंदर्भातले, त्याला आता कुठेतरी सुरुवात होईल आणि नगरपालिकेच्या चांगल्या कामाची सुरुवात उद्यापासून किंवा आजपासूनच म्हणा आजपासून चालू होईल यात तिळ मात्र शंका नाही. आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबांनी जे 4,32,00,000 रुपये जे मंजूर केलेले आहे, जो निधी प्राप्त करून दिलेले आहे त्याचे प्रमाण ओपन झालेले आहे आणि त्याचे आता लवकरात लवकर कामं मार्गी लागतील अशी अपेक्षा करतो. आणि सीओ साहेबांनी लवकरात लवकर जसे आपले पहिले कामं चालू होते त्या पद्धतीने सगळे कामं लवकरात लवकर मार्गीकृत करावे. साधे जर छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला की नागरिकांना लागती पाणी वेळेवर येत नाही, पाणी स्वच्छ येत नाही. सगळ्यात नंतर जे आपण गटारीवरचे जे ढापे असतात ते ढापेसाठी अर्ज केलेले आम्ही, ते ढापे लवकरात लवकर बसून मिळत नाही. आता आमचा जर समजा प्रभाग क्रमांक जर 2चा जर विचार केला तर प्रभाग मोठा आहे, विस्तारलेला प्रभाग आहे. तिथं झाडणाऱ्याची टीम आहे ती फक्त आज एका भागात झाली का दुसऱ्या भागामध्ये 8 दिवसांनी जाती. हे लोक येऊन सांगतात का भाऊ आमच्याकडे माणसं येत नाही झाडायला. मग बरं तक्रार करायची नगरपालिकेला वारंवार किती अर्ज द्यायचे हा मोठा प्रश्न पडतो. ठेकेदारांना फोन केला का ठेकेदार उडवडीचे उत्तर देतात. अशा पद्धतीचे कामकाज चालू आहे. नागरिकांना आता मध्ये पाऊस पडला होता त्या अनुषंगाने मुरुमाची मागणी केली होती आम्ही. ठराविक ठिकाणी मुरुम पडला, काही ठिकाणी रस्ते उखडलेले समतानगर मधले त्यातही त्यांनी मुरुम टाकला नाही.
अशा पद्धतीची परिस्थिती आहे. काही दिवसापूर्वी कोपरगाव शहरामध्ये औषध फवारणी होत होती, तर तुमच्या प्रभागात फवारणी झाली का? नाही, त्या औषध फवारणी संदर्भात आणि जे आपला जो चर आहे तो चर साफ करण्यासाठी मी स्वतः पत्र दिलेलं होतं आणि त्याची बातमी पण लागलेली होती. आपल्या पत्रकारांनीच बातमी लावलेली होती त्याची. त्याचं चर सुद्धा साफ झालेलं नाही, कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे का चर जर साफ झालं नाही तर त्यातून पाणी येतं आणि खडकीमध्ये पाणी घुसतं. त्या अनुषंगानेच आम्ही त्यांना बोललो होतो, तुम्ही पावसाळ्याच्या अगोदर चर साफ करा, गटारी आहे त्या मोकळ्या करा, ढापे बसवा. खडकी भागात जर औषध फवारणीची नितांत गरज आहे, खडकी भागातही औषध फवारणी झालेली नाहीये. यावर तुम्ही जाबीवर विचारला का पाहिजे? बऱ्याच वेळेला गेलो. ते उद्या होणारे परवा होणारे अशाच वेळेला होते. त्याच्यामध्ये सीओ साहेब 20 दिवस नव्हते. आता जो अध्यादेश निघालाय हा, त्याचा काही उपयोग होईल काय? 100% होणार. आम्हाला खात्री आहे की एकदा आम्ही सीओ साहेबांना मागच्या वेळेला पण आम्ही ज्या वेळेला प्रशासन राहत होतं त्यावेळेला सीओ साहेबांकडून आम्ही बरेचसे कामं करून घ्यायचो आणि साहेबही कामं करायची. त्या अनुषंगाने आम्हाला एक आस आहे की आता 100% नगरपालिकेचे सर्वचे सर्व कामं आता लवकरात लवकर होतील याची खात्री आहे.